नमस्कार, महत्त्वाची बातमी पाहूया। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यातील डाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले आहे। डाळंबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। पाणी विकत घेऊन आपली तहान भागवायची लागत असल्याचं गावकऱ्यांचं मत आहे। तर काही दिवसांपूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण झाले, मात्र आता पाणी पुरवठ्याचे काम ठप्प झाल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे। पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने अखेर गावकऱ्यांनी आता ठिय्या आंदोलन केले आहे। महत्त्वाचे अपडेट्स, येथील लोकांनाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी समस्येसाठी नागरिकांनी भटकंती आहे। अकोला जिल्ह्यातील अनेक भागातील भळसावणारी, अनियमित आणि अपुऱ्या दाबाने येणारी पाणी समस्या काही दूर होत नसल्याने संतप्त नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारीच्या दालनासमोर जाऊन ठिय्या आंदोलन केले आहे। अकोला जिल्हा नेहमी पाणी टंचाईच्या कारणाने ग्रस्त असतो, तर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक असे आंदोलन सुद्धा केले गेले। परिणामी नेहमी आश्वासन आणि निराशाच हाती आली आहे। जणू ही समस्या काही सोडायला तयार नाही। सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजेच पाणी समस्या सोडवणार तरी कोण? म्हणूनच डाळंबी येथील नागरिक थेट अकोला जात ठिय्या आंदोलन केले आहे आणि ही समस्या किती दिवसात मार्गी लागते याकडे सर्वांचे लक्ष आता लागून आहे।